सूर्योदयापूर्वी उठून ब्रह्मांड नायकाला नमस्कार केला आणि झोपेतच भूक लागल्यामुळे चुळबुळ करणाऱ्या लेकीला दूध पाजून थोपटून झोपी घातलं. माझ्यासमोर 17 वेळा वेगवेगळ्या प्रकारे केस विंचरून 18व्या वेळेस बायकोने विचारलं, काय फरक दिसतोय का? 2 तास गांभीर्यपूर्वक निरीक्षण केल्यावर कळलं हिने आज केस कापलेले आहेत. तालमीत जाऊन वजनदार व्यायाम केला आणि घरी येऊन बाप लेकीने छान छान गन पावडर करून सूर्यनारायणाला नमस्कार केला आणि लेकीने छान छान पा घेतला. नवऱ्याने लवकर म्हातारं दिसू नये म्हणून बायकोने पेरूचे पान पाण्यात टाकून प्यायला दिलं, तर नेहमीप्रमाणे लेकीने असं आ आ आ केलं आणि पिल्यावर तोंड बघा कसं करते. नंतर लेकीसोबत भगवद्गीता वाचायला घेतली. त्यात लिहिलं होतं, वर्तमान जन्मातील कर्मानुसार आपली प्रगती अथवा अधोगती होते. कर्मसिद्धांत खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, त्यामुळे आपले कर्म सहसा चुकता कामा नये. आणि बायकांचं तर वेगळंच असतंय बाबा. चला आपला शेतावर जातो, बाकी काय चालायचंच नाही का.